नमस्कार. आज आपण एका अशा दिवसाची चर्चा करणार आहोत ज्याने शेअर बाजारातल्या अनेक गुंतवणूकदारांना गोंधळात पाडलं. म्हणजे बघा, एकाच वेळी मार्केट नव्या उंचीवर होतं आणि दुसरीकडे टेक्नॉलॉजी स्टॉक्समध्ये अक्षरशः धुमाकूळ माजला होता. तर मग प्रश्न हाच आहे की मार्केटने नवीन शिखर गाठलेलं असताना गुंतवणूकदार घाबरले का होते? नक्की काय चाललं होतं? चला, आज आपण याच कोड्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करूया. 4 फेब्रुवारी 2026 या दिवशी मार्केटमध्ये हे जे दोन परस्पर विरोधी चित्र दिसत होतं ते समजून घेण्यासाठी आपल्याला जरा खोलात शिरावं लागेल. म्हणजे एका बाजूला तेजी होती तर दुसऱ्या बाजूला प्रचंड मोठी घसरण. गोष्ट सुरू होते आदल्या दिवशीपासून. भारत आणि अमेरिका यांच्यात एक मोठा व्यापार करार झाला होता आणि त्यामुळे बाजारात एकदम उत्साहाचं वातावरण होतं. त्या बातमीमुळे मार्केटमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली होती. आता हे बघा, हे चित्र खरंच खूप काही सांगून जातं. एकीकडे निफ्टी 50 जो पूर्ण बाजाराचं प्रतिनिधित्व करतो तो जवळजवळ स्थिर आहे, किंचित वर. पण दुसरीकडे निफ्टी आयटी इंडेक्स म्हणजे आपल्या टेक्नॉलॉजी कंपन्या एका दिवसात जवळजवळ 6% कोसळल्या. ही खूप खूप मोठी घसरण आहे. हा जो फरक आहे ना, तोच आपल्याला आजच्या गोष्टीच्या मुळाशी घेऊन जातो. तर मग प्रश्न असा आहे की आयटी स्टॉक्समध्ये एवढी मोठी घसरण झाली तरी का? ह्याचं कारण होतं एका बातमीमुळे आलेला धक्का, ज्याला आपण AI शॉकवेव्ह असं म्हणू शकतो. झालं असं की अँथ्रॉपिक नावाच्या एका अमेरिकन स्टार्टअप कंपनीने काही नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स बाजारात आणली आणि यामुळे मोठ्या प्रस्थापित सॉफ्टवेअर कंपन्यांच्या व्यवसायालाच धोका निर्माण होण्याची भीती पसरली. म्हणजे जी कामं करण्यासाठी या मोठ्या कंपन्यांना पैसे मिळायचे तीच कामं आता हे AI सहज आणि स्वस्तात करू शकणार होतं. आणि या बातमीचा परिणाम तो तर लगेचच दिसला. आपल्या इन्फोसिस, TCS, HCL टेक आणि विप्रोसारख्या मोठमोठ्या कंपन्यांचे शेअर्स 5 ते 6% खाली आले. यामुळे संपूर्ण IT क्षेत्रात एकच खळबळ उडाली. आता या दिवसभराच्या घडामोडींमधून एक मोठा आणि खरं तर नेहमीचाच प्रश्न समोर येतो. जेव्हा मार्केट सर्वकालीन उच्चांकावर असतं तेव्हा गुंतवणूकदारांच्या मनात एक विचित्र द्विधा मनस्थिती तयार होते. आणि हे स्वाभाविकच आहे नाही का? जेव्हा मार्केट एवढं वाढलेलं दिसतं तेव्हा मनात भीती येते की अरे बापरे, इथून पुढे ते खालीच येणार. त्यामुळे नवीन पैसे गुंतवायला मन धजावत नाही. यालाच एक प्रकारचा मानसिक अडथळा म्हणतात. तर मग कळीचा मुद्दा हाच आहे की ही भीती कितपत योग्य आहे. मार्केट जेव्हा ऑल टाईम हायवर असतं तेव्हा गुंतवणूक करणं खरंच धोकादायक असतं का? चला, भावना बाजूला ठेवू आणि आकडे काय सांगतात ते पाहूया. गुंतवणुकीचे निर्णय हे नेहमी भावनांवर नाही तर आकडेवारी आणि इतिहासाच्या आधारावर घ्यायला हवेत. तर मग पाहूया इतिहास आपल्याला मार्केटच्या या उच्चांकाबद्दल काय शिकवतो. हा आकडा बघा, 1130. अमेरिकेच्या S&P 500 इंडेक्सने 1950 पासून तब्बल इतक्या वेळा आपला ऑल टाईम हाय मोडला आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की बाजाराने नवीन शिखर गाठणं ही काही दुर्मिळ घटना नाहीये. उलट ती एक अगदी सामान्य गोष्ट आहे. आणि हा चार्ट तेच अगदी स्पष्टपणे दाखवतोय. आपण पाहू शकता की जवळजवळ प्रत्येक दशकात मार्केटने अनेकदा नवीन उच्चांक गाठले आहेत. म्हणजेच एका निरोगी आणि वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत बाजाराचा नवीन शिखर गाठणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या स्लाइडमधला डेटा आपल्याला हेच सांगतो की ज्यांनी फक्त मार्केटच्या ऑल टाईम हायवर गुंतवणूक केली त्यांना मिळालेले सरासरी रिटर्न्स आणि ज्यांनी इतर कुठल्याही दिवशी गुंतवणूक केली त्यांना मिळालेले रिटर्न्स ह्यात फारसा काही फरक नाहीये. म्हणजे मार्केट हायवर आहे म्हणून थांबून राहण्यात ऐतिहासिकदृष्ट्या काहीच फायदा झालेला दिसत नाही. या सगळ्या आकडेवारीमुळे आपल्याला गुंतवणुकीतल्या धोक्याकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळते. म्हणजे आपल्याला जो धोका वाटतो तो खरा धोका असतोच असं नाही. तर मग खरा धोका काय आहे? ऑल टाईम हायवर गुंतवणूक करणे हा फक्त एक भासणारा धोका आहे. खरा धोका तर हा आहे की आपण योग्य वेळेची वाट पाहत बसतो आणि आपले पैसे बाजूला पडून राहतात आणि महागाईमुळे त्या पैशांची खरेदी करण्याची शक्ती दिवसेंदिवस कमी होत जाते. इतिहासाने आपल्याला हेच दाखवून दिलंय की मार्केट कधी खाली येईल याची वाट बघत बसल्याने अनेकदा चांगला परतावा मिळवण्याची संधीच हातातून निसटून जाते आणि नंतर त्याचा पश्चाताप होतो. म्हणजे काही न करण्याचा धोका हा काहीतरी करण्याच्या धोक्यापेक्षा
मोठा असू शकतो. तर मग या सगळ्यातून आपण काय शिकलो? मार्केट नवीन उच्चांक गाठत राहणार आणि आय-टी क्षेत्राला बसल्यासारखे धक्केही अधूनमधून बसत राहणार. प्रश्न हा नाही की हे घडेल की नाही. प्रश्न हा आहे की या दोन्ही परिस्थितींसाठी आपली आर्थिक योजना तयार आहे का? यावर नक्की विचार करा.